आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या नेतृत्वात सगळे वॉर्ड अधिकारी, सगळे एचओडी आणि सगळे सिटी इंजिनियर, उपायुक्त या सगळ्या विभागाच्या लोकांची म्हणून आज एक बैठक झाली आणि वेगवेगळ्या विषयांना आपण हात घातलेले आहेत. त्यात पहिला विषय होता तो नैवेद्य आणि अलवेला या इमारतींचा. त्या इमारतींना जे पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर ती जी रहिवासी आहेत ते 40 वर्ष तिथे राहतात आहे आणि त्यांच्याच घरांवरती त्या 2 बिल्डिंगी झालेल्या आहेत. बरं, पहिल्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सीसी दिले, ओसी दिलेली आहे. पण आता कुठल्या तरी अधिकाऱ्याने येऊन कोणाच्या तरी दबावाखाली सांगितलं की बाबा ती आम्ही दबावाखाली दिली, तर त्या अधिकाऱ्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि जो अधिकारी दोषी असेल तर त्याला ताबडतोब निलंबित केला पाहिजे. कारण आज त्या दोन्ही इमारतीतले ज्येष्ठ नागरिक हे घाबरलेले आहेत आणि त्या दिवशी मला 15 ऑगस्टच्या दिवशी त्यांनी घेराव घातल्यानंतर त्यातली काही ज्येष्ठ महिला मला म्हणाल्या की माझा इथे मला अटॅक येऊ शकतो, मी आजारी झाले, काही लोक अपंग आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत या इमारतीमध्ये, तर आम्हाला खूप भीती वाटते की एखादा मंत्री ज्यावेळी बोलतो की इमारती तोडा, त्यामुळे आम्हाला भीती वाटलेली आहे. मी त्यांना त्या दिवशी आश्वासित केलेलं आहे की तुम्ही बिलकुल घाबरू नका, मी तुमच्या पाठीमागे. आज मी कमिशनरांची बोलली, उद्या मी माननीय मुख्यमंत्र्यांचं मंगळवार कॅबिनेट असते तेव्हा जाऊन मुख्यमंत्र्यांची सुद्धा ही चर्चा करणार आहे आणि मला सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं का ती इमारत आम्ही तोडू शकणार नाही, कारण त्यांच्याकडे सगळे पेपर वर्क आहेत. पण अशा पद्धतीने एखाद्या विभागाला, एखाद्या लोकांना वेठीस धरायचं ही चुकीची धारणा आहे. तुमचे आपसमधली जी भांडणं आहेत ती तुम्ही तिथे टाळण्याच्या कुठेतरी मध्यवर्ती भागात मैदानात जा आणि एकमेकाची डोकी फोडा. पण माझ्या बेलापूर मतदारसंघातल्या नागरिकांना जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर तो मी खपवून घेणार नाही. याची मी आज आपल्या माध्यमातून, तुम्ही काही समजा मला मी काय बोलते ते. प्रत्येक वेळी बेलापूरचा विषय घ्यायचा आणि बेलापूरच्या लोकांना वेठीस धरायचं हे बरोबर वाटत नाही. इथली स्थानिक आमदार मी आहे आणि लोक माझ्याकडे ज्या तक्रारी करतात त्यामुळे पक्षाचं नाव सुद्धा आमच्या खराब होतं. हे पक्षाचं नाव कुठे खराब होऊ नये म्हणून त्या दिवशी मी त्यांना भेटली, त्यांना समजावून सांगितलं आणि आज त्याचप्रमाणे मी आयुक्तांशी बोलली आणि उद्या मी या विषयी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. या 2 बिल्डिंगींना नोटीस देण्याच्या मागे राजकारण आहे फार मोठं. या राजकारणामध्ये त्या लोकांना त्रास होतोय, तिथल्या रहिवाशांना. मला एकच सांगायचं आहे की मंत्री महोदयांना की अनेक इमारती आज बोनकोड्यात त्यांच्या गावात जा ना, सिडकोचे सगळे प्लॉटवरती इमारती उभ्या आहेत. सिडकोने वेळोवेळी कारवाई केलेली आहे, तरी पण तिथे इमारती उभ्या आहेत. अशा नव्या मुंबईमध्ये हजारो इमारती आज गावठण भाग असतील, शहर भाग असतील, उभ्या आहेत. काही लोकांनी गरजेपोटी घरं वाढवलेली आहेत. त्यात आमचे ग्रामस्थ असतील, त्यात आमचे माताडी मापाडी असतील, ते कमी बजेटची घरातली लोक असतील. म्हणा का तुम्ही काय सगळ्यांचीच घरं तोडणार आहात का? तुमची जी काही भांडणं आहेत, तुमचं जे काही राजकारण आहे तर तुम्ही तिकडे करा, इकडे करू नका. तुम्ही प्रत्येक वेळी सांगता मी महाराष्ट्राचा मंत्री आहे. तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहे, तुम्हाला महाराष्ट्रात वन खातं दिलेलं आहे, तुम्ही तिथे काम करा. त्या बेलापूरमध्ये लोकांना आपण येऊन बोलल्यानंतर जी लोक 40 वर्ष तिथे सफर करून राहत आहेत त्यांना आताशी कुठे घरं मिळाली, 10-15 वर्ष झाली. आज अनेक लोक मला येऊन भेटतात आहेत की आमची घरं तुटणार का, आमची घरं. या लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचं कारण काय आहे? ह्याच्यामध्ये फार मोठं गणित आहे. अशी दहशत निर्माण करायची आणि मग काय करायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी आता खोलात जात नाही, पण वेळ आली तर त्या खोलात पण मी आज आयुक्त साहेबांकडे हाच विषय काढला की ज्यावेळी इमारती बनतात त्यावेळी कुठले वॉर्ड अधिकारी जात नाही, कुठले पोलीस यंत्रणा जात नाही, कुठले मीडिया जात नाही, कोणी जात नाही, लोकप्रतिनिधी जात नाही. आणि ज्यावेळी लोक त्याच्यामध्ये राहायला आले का आपण त्यांना तोडायची कारवाई करा म्हणून नोटीस टाकतो, हे चुकीचं आहे. कुठली पण इमारत जर होत असेल त्यावेळी जर आपण रोखलं, बंधनकारक केलं तर अशी अनधिकृत बांधकामं वाढणार नाहीत. पण ती वाढत 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 गेली, कोणाचा तरी आशीर्वादाने वाढत गेली आणि मग त्या आशीर्वादामध्ये आपल्याला मतदान नाही झालं तर तेवढं कारवाई करायची.
हे चुकीचं आहे आणि हे असं होऊ नये आणि कमीत कमी बेलापूरमध्ये येऊन कोणी धमकीबाजी करू नये. ह्याचं मी आता तुम्हाला हे उदाहरण दिलेलं आहे. ज्यांनी समजून जावं की अशी जनतेला धमकी दिलेली चालणार नाही.